प्रेम प्रकरणातून अमानुष पद्धतीने मारहाण झालेल्या धाराशिव येथील तरुणाची सध्या मृत्यूशी झुंज सुरू आहे. मारहाण झाल्यापासून तरुण शुद्धीवर नसल्याची माहिती आईवडिलांनी दिली आहे. सोलापुरातील खासगी रुग्णालयात 1 आठवड्यापासून त्याच्यावर उपचार सुरू होते. एकुलत्या एका मुलाचं काही बरं वाईट झालं तर आम्ही आत्महत्या करू असं म्हणत आईवडिलांनी आक्रोश केला आहे. आरोपींना तात्काळ अटक करत फाशीची शिक्षा देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. माऊलीगिरी असं या तरुणाचं नाव आहे. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे 18 वर्षीय तरुणाला लोखंडी रॉड काठीने अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली होती. मारहाणीनंतर तरुणाला मृत समजून भूम तालुक्यातील पांढरेवाडी शिवारात विवस्त्र अवस्थेत फेकून देण्यात आलं होतं. 7 ते 8 जणांच्या टोळक्याकडून मारहाण करण्यात आली होती. पाठीपासून तळपायापर्यंत बेदम मारहाण करण्यात आली होती. गुप्तांगालाही तीक्ष्ण वस्तूंनी इजा केल्याची माहिती देण्यात आली आहे. तरुण मृत झाल्याचं समजून रस्त्यालगत विवस्त्र अवस्थेत फेकून दिलं होतं. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाची मृत्यूशी झुंज सुरू आहे. मुख्य आरोपी सतीश जगतापसह 7 जणांविरोधात अंबी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 3घांना अटक करण्यात आली आहे, तर इतर आरोपी फरार आहेत. प्रेम प्रकरणातून ही मारहाण झाल्याची माहिती देण्यात आली आहे.